आता उरली 2 अक्षर 2 आणि माणसं 3. आता दोघांना वाटली तर तिसरा भांडत बसणार. भगवान शंभू महादेव म्हणतात, हे पा एवढी वाटणी करायला मी तुम्हाला एवढं सहकार्य केलं, आता म्हणले मला सुद्धा पाकिट म्हणून काहीतरी. त्या तिघांच्या अनुमतीने ती 2 अक्षर शंभू महादेवाकडे गेली. ती 2 अक्षर आहेत राम. भजन करे महादेव, राम पूजे सदाशिव. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत न मिलेगी काम से, कुछ ऐसा समय निकालो प्यार कर लो श्री राम से. राम राम स्मराधी लाहो करागाठ घाला, सांडा वावगिया उपाधी लक्ष लावून तुकोबर म्हणतात. राम नामाचं सुख काय अलौकिकच आहे. मग राम नामे उपजे आवडे सुख घडोघडी वाढू लागे. पण ते सुख अनुभवण्यासाठी, त्या वचनातलं सुख प्राप्त करण्यासाठी भांडवलाची गरज आहे. व्यवहारातलं भांडवल पैसा आहे आणि परमार्थातलं भांडवल विश्वास. भांडवल तरे गाठे विश्वास, विठ्ठल म्हणता हरले पाप, पदरी आले पुण्यमाप. झाला दिनाचा मायबाप विठ्ठलचे विठ्ठल, ऐसे सुख वचनी आहे. विश्वास अनुभव पाये ते प्राप्त करायचे, पण त्याला भांडवलाची गरज आहे. ते भांडवल कोणतं आहे? तुकोबर आहे अभंगाच्या. ऐसे सुख वचनी आहे. सुख वचनी आहे, विश्वास अनुभव पाहे. या वचनात सुख आहे, पण त्यासाठी विश्वासाची गरज आहे. आणि परमार्थाचं भांडवल विश्वास. तो विश्वास 2 ठिकाणी असावा, एक भगवंताच्या चरणी आणि एक संतांच्या चरणी. संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावेदास झालो त्यांचा. किती विश्वासाला महत्व आहे. एक गोड दृष्टांत सांगतो. तुलसीदास महाराजांना रामाचं दर्शन झालं आणि ही बातमी संपूर्ण आंबेगाव तालुक्यात पसरली. तशी ती बातमी इतरत्र पसरली, पण आता आपण आंबेगाव तालुक्यात येतो, आपण आंबेगाव तालुक्याचं नाव घेऊ. ती बातमी आंबेगाव तालुक्यात पसरली. एक श्रीमंत शेठजी पैशाचे बंडल बॅग मध्ये भरून ती बॅग घेऊन तुलसीदास महाराजांकडे आले. म्हणजे तुलसीदास महाराज, तुम्हाला रामाचं दर्शन झालं, हे पैसे आणले, हे पैसे घ्या आणि तुमच्या वशिलेने मला रामाचं दर्शन करून द्या.
म्हणले वशिल्याने सिलेंडर मिळेल, रामाचं दर्शन मिळणार नाही. जे पाहिजे ते मिळेल, मनी नाही भाव, देवा मला पाव. देव आशान पावायचा नाही, देव काय बाजारचा भाजीपाला नाही. देवाला मिळवण्यासाठी श्रद्धा लागते, विश्वास लागतो. काय करावं लागेल? ते आतमध्ये गेले, एक भाला आणला आणि जमिनीमध्ये रोवला. म्हणजे या झाडावरती चढा, 3 वेळा अंतःकरणापासून शबरी मातेसारखं राम नामाचं भजन करा आणि 3ऱ्या अंकाला वरून उडी मारा, तुम्हाला प्रभू रामचंद्र साक्षात दर्शन देतील. ती श्रीमंत व्यक्ती म्हणते, मी काय मारायचा पास काढला नाही, ते पैसे वापस करा. पैशाची बॅग घेतली आणि पुन्हा माघारी निघले. वाटेत आले त्यांना एक निर्भीड क्षत्रिय व्यक्ती भेटली बरं का. ती बेडर होती. आणि जे निर्भय असतात तेच इतिहास घडवतात. इतिहास वाचणारी माणसं इतिहास विसरू शकत नाही, आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाही. म्हणजे कुठे गेला होता? रामाचं दर्शन घ्यायला गेलतो. मिळालं का? नाही मिळालं. कारण त्यांनी सांगितलेला उपाय मला योग्य वाटला नाही. काय सांगितलं? म्हणजे तुळशीदासांकडे जा. धावत व्यक्ती आली, म्हणजे मला रामाचं दर्शन घ्यायचंय. हरकत नाही, या झाडावरती चढा, अंतःकरणापासून शबरी मातेसारखं राम नामाचं भजन करा, 3 अंक मोजा आणि या भाल्यावर उडी मारा, तुम्हाला साक्षात प्रभू रामचंद्र दर्शन देतील. तो निर्भीड होता, बेडर होता, बिंदास झाडावरती चढला, अंतःकरणापासून शबरी मातेसारखं नामस्मरण केलं, राम नामाचा जप केला, 1 2 3 अंक उच्चारले, उडी मारणार तेवढ्यात प्रभू रामचंद्र भगवान परमात्मा सगुण साकार अवतीर्ण झाले आणि त्याला दर्शन दिलं. बा, विश्वासाचं हे सामर्थ्य, निष्ठेला फार महत्व आहे. प्रेमाविन भजन, नाकाविन मोती, अर्थाविन पोथी वाचू नये. कुंकवा नाही ठाव, महे मी आहे, भावाविन देव कैसा कळे. ज्ञानोबा हरिपाठात सांगतात, भाव बळे आकडे, हिरविना आकडे, करतळे आवळे कैसा हरी. विश्वासाला फार महत्व आहे बरं का. एका राज्यात दुष्काळ पडला, पाणी म्हणजे जीवन, जनावर पाण्याने मरू लागली. बा, माणसांना सुद्धा पाणी कमी पडलं. आता पहा, सिलेंडरचा तुटवडा पडला, गॅसचा तुटवडा पडला, माग लॉकडाऊन पडला, किती वाईट परिस्थिती झाली. तीच परिस्थिती आता पुन्हा निर्माण होऊ लागली. तसं पाणी म्हणजे जीवन आहे. सर्व हैराण झाले. त्या राज्यातील राजाला फार काळजी वाटली. प्रधानजींना सोबत घेतलं आणि एका विहिरीच्या काठावर आले. विचार करताय, जनतेला पाणी नाही, जनावर पाण्याविना प्राण सोडतायत, आता काय करावं. दोघांचा संवाद चालू होता, राजाचा आणि प्रधानजींचा. त्या नदीच्या काठावर तळ्याच्या काठी एक झाड होतं आणि त्या झाडावर 2 पक्षी येऊन बसले. एक पक्षी नर पक्षी होता आणि दुसरी पक्षी नव्हती ना, ती मादी पक्षी नव्हती. नर पक्षी त्या मादी पक्षीनेला सांगतोय, हा राजा प्रधानजी किती चिंता करतात, काळजी करतात, पण यांचं दुःख निवारण करण्याचा माझ्याकडे एक उपाय. काय उपाय? म्हणजे या राजाच्या मानेचं साधारण रक्त काढलं आणि ते जर या विहिरीमध्ये शिंपडलं ना, कारण विहिरीत पाणी नव्हतं, फक्त हातभर पाणी राहिलं होतं, ते रक्त जर या विहिरीत शिंपडलं तर विहिरीला पाणी लागेल आणि सर्व जनतेला पाणी मिळेल. पण ती मादी पक्षी म्हणते, अहो आपण गड सर करून घेऊयात, नवल नाही, पण त्यासाठी राजासारखा सिंह आपल्याला गमवावा लागेल. म्हणजे तसं घडणार नाही. माझ्याकडे एक उपाय आहे. आपण ज्या झाडावर बसलोय त्या झाडाचा पाला काढला, त्याचा रस काढला आणि त्या जखमेवर जर लावला तर जखमही भरून येईल आणि जनतेला पाणी मिळेल. हा चाललेला संवाद पक्ष्यांचा प्रधानजींनी ऐकला. तर प्रधानजींना पक्ष्यांची भाषा कळत होती. जसं आपल्या नवनाथ ग्रंथामध्ये भर्तरीनाथांना पक्ष्यांची भाषा कळायची. त्यांनी पुढचा विचार न करता तलवार बाहेर काढली. महाराजांना अलगद खाली झोपवलं. महाराजांचे डोळे उघडे होते, त्यांनी डोळे बंद केले. साधारण रक्त काढलं मानेचं, ते रक्त विहिरीत शिंपडलं आणि आश्चर्य घडलं. विहिरीला भरून भरून पाणी लागलं, विहीर भरून भरून वाहू लागली. झाले राम राज्य आता काय उने आम्हास, धरली धरी पीक लगाई ओळल्या माझे. राम वेळोवेळी गावोरी दळीता कांडीता जीविता गे माई.
मिळालं, पण प्रधानजींच्या मनात टोचत राहिलं. माझा अधिकार नसताना मी महाराजांच्या छातीवर बसलो, त्याची मान कापली आणि रक्त विहिरीशी पडलं. पाला आणून त्या जखमीवर लावला, जखम भरून आली. एक दिवस न जाऊन विचारलं, महाराज तुम्ही माझ्यावर रुसलात तर नाही ना, नाराज तर नाही ना? म्हणजे असं का विचारलं? कारण मी तुमच्या मानेचं रक्त काढलं. म्हणजे प्रधानजी, ज्यावेळेस तुम्ही तलवार हातात घेतली, माझ्या छातीवर बसला, तेव्हा माझे डोळे उघडे होते, पण मी डोळे बंद करून घेतले. ते डोळे बंद करून घेण्यामागचं कारण एवढंच होतं, प्रधानजी तुम्ही जे काही करा ते माझ्या साल गावाच्या आणि आंबेदऱ्याच्या हिताचं असणारे, याला म्हणतात विश्वास. विठ्ठल म्हणता हरणे पाप, पदरी आले पुण्यमा. अधिक एक छोटासा प्रसंग सांगतो. एकदा अमेरिकेत दुष्काळ पडला, सर्व जनता पाण्याविना व्याकुळ झाली आणि तिथल्या चर्च मध्ये आली. जसं आपल्या इकडं मंदिर असतं तसं तिथं चर्च असतं, आणि आपले पुजारी बाबा असतात, तिथं धर्मगुरू असतात, फादर म्हणतात त्यांना. म्हणले, फादर तुमच्या गॉडला प्रेयर करा, प्रार्थना करा, पाणी नाही जनतेला. आपण जसं हरिपाठ करतो तशी त्यांनी प्रेयर प्रार्थना केली. अर्धा तास झाला पण पाऊस काय पडला नाही, 1 तास झाला पाऊस पडला नाही. म्हणजे काय फादर, काय तुमचा गॉड, लय गॉड. म्हणजे एवढी प्रार्थना, एवढा हरिपाठ, काकडा भजन केलं, वारी केली, तरी पाऊस काय पडला? अरे म्हणले, तूप खाल्लं की लगेच रूप येत नाही, कुछ पाने केले कुछ कोना पडताय, हिरा पोटी फळे रसाळ गोमटी. हो, कष्टाचं फळ एक दिवस मिळाल्याशिवाय राहत नाही. अधिक अर्धा तास वाट पाहिली तरी पाऊस पडला नाही. म्हणले, देवधर्म सर्व थोटांडे, अंधश्रद्धा आहे. धर्मगुरूंनी सांगितलं, कुणी केले बाळा दुधाची उत्पत्ती, वाढवी श्रीपती सभे दोन्ही. अरे देवाविषयी गैरसमज करू नका. तरी लोक दोष द्यायला लागले, धर्मगुरूंचा पारा चढला. धर्मगुरू म्हणतात, मला एक गोष्ट सांगा, तुम्ही सर्वजण या ठिकाणी आला, तुमच्या मनात हेतू काय होता, काय संकल्प घेऊन आला होता? पाऊस पडावा म्हणून प्रार्थना देखील केली. पण मला एक गोष्ट सांगा, तुम्ही या ठिकाणी आलात, पण छत्री कुणी कुणी बरोबर आणली नाही? छत्री, रेनकोट, पोत, इरलं, घोंगडी एकाचाही हात वरती नव्हता. अरे तुमचा विश्वासच नाही पाऊस पडेल म्हणून, मग पाऊस पडेल तरी कसा? आणि दृढ विश्वास असताना तर संरक्षणासाठी तुम्ही ते संरक्षण म्हणून काहीतरी घेऊन आला असता. म्हणून आपला विश्वास नसेल तर भगवंत आपल्याला प्राप्त होणार नाही. ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाय. भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी निष्ठा असावी लागते. तुमच्या आमच्याकडे निष्ठा नाही, पण निष्ठा निष्ठेचे प्रकार मात्र आहेत बघ. कारण हरिपाठ सुरू झाला आम्ही निसटलो, कीर्तन सुरू झालं आम्ही निसटलो, आणि भोजन सुरू झालं आम्ही हजर झालो. भजनही करायचंय, भोजनही करायचंय, पण कोणतं? ब्रह्मरस करू भोजन पंगती, संतांचे संरोखे सर्व काळ. धन्य झालो आता याचे संदेह नाही, न पडो या बाई काळा हाती. म्हणून ते सुख अनुभवायचे. ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाय. एवढंच नाही, माझे तुकोबराय होता, राम रसाच्या चवीचा एवढा मोठा स्वाद आहे का राम रसाच्या चवी पुढं, राम रसाच्या टेस्ट पुढं सर्व टेस्ट फिके आहेत. तुकोबराय राम रसाची चवी,
चवे आन रस रुचते केवे. राम रसाच्या चवी पुढं सर्व रस फिके आहेत. जिव्हे गोडते अक्षरांचा रस अमृत दयास फिके पुढे. लोहाचे कणक होय हे सामर्थ्य परिसीच आहे का मृत ही जीवितला आहे अमृत सिद्धी. लोखंडाचं सोन्यात रूपांतर होण्याची ताकद परिसाते आणि मृत व्यक्तीला जिवंत करण्याची ताकद अमृताते. ते अमृत एवढं श्रेष्ठ आहे पण त्या अमृतापेक्षा श्रेष्ठ माझ्या भगवंताचं नाम आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. किंवा तुकोबराय सांगतात जिव्हे गोड तीन अक्षरांचा रस अमृत दयास फिके पुढे. विठ्ठल नामापुढं राम नामापुढं सर्व रस फिके. खाण्याचे सहा रस आहेत लेह्य पेह्य चोष्य खाद्य भक्ष्य आणि भोज्य. हे खाण्याचे सहा रस. बोलण्याचे नऊ रस शृंगार वीर तरुण अद्भुत हास्य भयानक बिभत्स रौद्र शांतष्ट नवधा कीर्तिता रसा. हे बोलण्याचे नऊ रस आहेत. आता पुन्हा पिण्याचे अनेक रस आहेत. त्यामध्ये आंबरस आहे. आझाद प्रभूंच्या जन्मोत्सवानिमित्त आम्हाला खेड तालुक्यातील आपलं आढेगाव त्या ठिकाणी पुरणपोळीचा म्हणजे जेवण आम्हाला खायला मिळालं. आंबरस फळांचा रस आहे पायनॅपल रस आहे आणि काही माणसांचा एक वेगळाच रस आहे मदिरा. इट ड्रिंक इट अँड बी मॅरी. आयुष्य फुकट गेलं तरी डोंट वरी. खाओ पिओ मजा करू. आपण काय करतो माहितीये का उत्कृष्ट देतो आणि निकृष्ट घेतो. म्हणजे चांगलं दूध डेअरीला घालतो आणि येताना लेकरांना काय घेऊन येतो बॉबी बांबू कुरकुर मॅगी किंडर जॉय नाहीतर कॅडबरी. म्हणजे दूध डेअरीला आणि लेकराला कुरकुर. आता कशी त्याची तब्येत होणार. कधी कधी आपण निकृष्ट देतो निकृष्ट घेतो. केसावर फुगे फुगे सुद्धा निकृष्ट आणि केस सुद्धा निकृष्ट. कधी कधी आपण उत्कृष्ट देतो आणि उत्कृष्ट घेतो. कारण ताल घेतो माल हे वरना जिंदगी बी आले. 22,000 मोजा ओप्पोचा मोबाईल घ्या नाहीतर डबडा मोबाईल वर समाधान माना. लाखो करोडो मोजा स्कॉर्पिओ घ्या इंडिका घ्या फॉर्च्युनर घ्या नाहीतर पाऊले चालते साल घालते गाडीच नाही. ताल घेतो माले वरना जिंदगी बी आली. पैसा खुदा नहीं पैसा खुदा नहीं मगर खुदा से कम भी नहीं. पण मिळवावा कसा जोडून या धर उत्तम व्यवहार उदास विचार उत्कृष्ट द्यायचं आणि उत्कृष्ट घ्यायचं. पण यही पुढे जाऊन सांगतो निकृष्ट देऊन जर उत्कृष्ट काय घ्यायचं असेल तर हा नाशिवंत देह द्यायचा आणि माझ्या भगवंताच्या नामस्मरणाने जीवनाचा उद्धार करून घ्यायचा. नाशिवंत देता ब्रह्म येईल हाता किंवा नाशिवंत देह आयुष्य सांगतात इतर रसांच्या आहारी जाऊ नका. अनेका रसे मरण गाठी. इतर रसांच्या आहारी गेलात ना मरण पदरी पडेल. हा जर ब्रह्मरस घेतला हा जर नामरस घेतला येणे तुटे संसारे. नाम गोड पुरे कोड सकळई रसनायरा रसाविटे गीता घोट अधिकय. म्हणून तुकोबराय सांगतात राम रसाचे चवी आन रस रुचते केळी. राम रसापुढं विठ्ठल नामाच्या रसापुढं सर्व कमी आहे बा. आता शेवटचं 1 मिनिटामध्ये एकच उदाहरण सांगतो. शेवेला पूर्ण विराम देतो. माझ्या जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनातील एक गोड प्रसंग आहे. माझ्या तुकोबरायांच्या घरी त्यांचा मेवणा पाहुणा म्हणून आला. मेवणा म्हणजे बायकोचा भाऊ. जिजाबाईला फार आनंद झाला. माझा भाऊ घरी आला. जिजाबाईने पंचपक्वान्नाचं जेवण केलं. सुंदर स्वयंपाक केला आणि मालकांना तुकोबरायांना आणि भावाला पात्र वाढलं ताट वाढलं. दोघांनी जेवायला सुरुवात केली. तुकोबराय भरभर 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 जेवतायत पण भाऊ मात्र हळूहळू जेवतोय. कारण कळालं नाही माझा भाऊ का हळू जेवतोय. दोघांचं जेवण झालं आणि खाटेवर जाऊन बसले. नंतर माझ्या जिजाबाईने ताट वाढून घेतलं. पहिला घास मुखात घातला तर सर्व पदार्थ कसे लागले बेचव आळणी लागले. कारण एकाही पदार्थात काय नव्हतं मीठ नव्हतं. माझ्या जिजाबाईची तळपायाची आग मस्तकाला गेली. रागाच्या भरात जिजाबाई तुकोबरायांकडे आले आणि दुष्यंत देऊन बोलू लागली. कधी नव्हे तो माझा भाऊ घरी आला. एवढा आवडीने मी त्याच्यासाठी स्वयंपाक केला. माझा भाऊ
हळू जेवण करत होता, तुम्ही बरोबर जेवत होता. आता मला कळून चुकलं की का माझा भाऊ हळू जेवत होता, कारण कोणत्याही पदार्थात मीठ नव्हतं. तुम्ही तर घरचे होता ना, तुम्हाला सांगायला काय झालं? पाहुणा माणूस लाजला असेल, बोलला नसेल, पण तुम्ही तर घरचे होता. तुम्ही का मुख घेऊन बसला? तुम्ही का सांगितलं नाही? तुकोबारायांनी ऐकून घेतलं आणि तुकोबाराय म्हणतात, जिजा अवले, हे जर मला कळालं असतं तर पहिल्याच घासाला तुला सांगितलं नसतं का? काय खातो कासया सांगाते, काय खातो कासया सांगाते, काय खातो कासया सांगाते, काय खातो कासया सांगाते. कैसे हे लागते नेनो मुखे, कैसे हे लागते नेनो मुखे, माझी वाणी गोदे वरने गोड नाम, माझी वाणी गोदे वरने गोड नाम, वरने गोड नाम, वरने गोड नाम. काय खातो आम्ही कासया सांगाते, कैसे हे लागते नेनमुखी. कशामुळं? रामरसाची चवी आन रस रस्ते केवी. राम नामापुढं, विठ्ठल नामापुढं तुकोबराय सर्व रस फिके वाटले बा. अशी तुकोबरायांची अवस्था झाली. कारण पांडुरंगावरती असणारी निष्ठा आहे. आणि म्हणून माझे तुकोबराय म्हणतात, सेवी तो हा रस वाटी तो अनेका, घ्यारे होऊ नका प्राणभरी. विटेवरे ज्याचे पावले समान, तोची कदान सुरदाता. हे राम नामाचं सामर्थ्य आणि हे मी तुम्हाला पाठ करून सांगत. तुका मारेचा कोणी सांगे, तुका मारेचा कोणी सांगे, तुका मारेचा कोणी सांगे, तुका मारेचा कोणी सांगे.
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली 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 तुकाराम 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 तरी नुन्न ते पुरते अधिक ते सरते करुण घेयावे तुमते विनवितो असे का बालक कोंबडा बोली वाकडा चुका पावले ते चोज करुणी मावले रिझे देवी आजी हरी कीर्तन सेवेसाठी उपस्थित सर्व माता भगिनी मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव भव अतिथी देव भव मृदुंगाचार्य देव भव गायनाचार्य देव भव मस्तक आहे पायावर या वारकरी सरकार एक मुखाने सर्वांना वंदन करतो. आमच्या साल गावातून बाबुळवाडी असेल सर्व पंचक्रोशीतून सर्व आमचे वारकरी मंडळी आलेले आहेत. आमचे बबन दादा गव्हाणे दादा आदरणीय उपस्थित आमचे मिस्त्री मामा आलेले आहेत आणि सर्व भजनी मंडळी आहे. मस्तक आहे पायावर या वारकरी संतांच्या एक मुखाने सर्वांना वंदन करतो आणि झालेली सेवा श्री वेताळेश्वर भगवान परमात्म्याच्या चरणी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र भगवंताच्या चरणी श्री साल सिद्धेश्वर भगवंताच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी शिवेला पूर्ण विराम. जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल बोलिले पुढे वाकुडे